बघायचं आपलं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आहे गुरुवार, तर श्री सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आता इथे सकाळचे सगळे कामं झालेले आहेत. आता पूजा करते. तर चला बेलपत्र दाखवते तुम्हाला. बेलपत्र आणि इथे थोडीसे निशिगंधाची फुलं आले आहेत, ते पण तोडून घेते. पाठीमागे आहे माझ्या. तर चला, इथे आहे बेलपत्राचं झाड, दाखवते तुम्हाला. आताच मी झाडांना पाणी टाकलेलं आहे. तर इथे बघू शकता, इझी हाताने तोडता येते. तर श्रावण महिन्यामध्ये इथे तोडून घेते मी. बघू शकता, मस्त झालेलं आहे. तर इथे सकाळी सकाळी पाणी पण टाकून घेतलेलं आहे मी, बघू शकता तुम्ही. तर इथे निशिगंधाची फुलं जी आहेत ते तोडून घेते. आणि झाडाला सगळी कीडच लागली आहे. आणि लिंबाला पण खूप लिंब आले आहे, फुलं राहिलेलं आहे, बघू शकता. तर इथे आज गुरुवार आहे, तर गुरुवारची पूजा झालेली आहे. आणि जी आपली नित्यसेवा आहे ती स्वामींचं पठण आणि माळ जपणे वगैरे, आरती, तर अशा प्रकारची पूजा पण झालेली आहे. आणि उद्या आहे शुक्रवार, तर वरदलक्ष्मीचं व्रत आहे. कोणी पूजा मांडते, तर आपल्या इच्छेनुसार पूजा मांडायची असते. फक्त साधी सिंपल आहे. आणि त्याचा पण व्हिडिओ मी, कारण प्रत्येक गृहिणी करत असते आपल्या घरासाठी, आपल्या संसारासाठी, आपल्या घराच्या कल्याणासाठी, आपल्या घरी लक्ष्मी नांदावी यासाठी. तर उद्याचा व्हिडिओ पण खास आहे, तो पण तुम्ही नक्की बघा. आणि आता इथे स्वस्तिक काढून घेतलेलं आहे. आणि त्यामध्ये रांगोळी पण खूप छान आहे, साधी सिंपल आहे. आणि स्वस्तिक आहे. स्वस्तिकामध्ये आपल्याला काय असं आहे, तुम्ही कुठलंही नाव टाकू शकता देवाचं, किंवा रांगोळी काढू शकता, प्रतिमा काढू शकता. तर अशा प्रकारे आता इथे मी श्री स्वामी समर्थ नाव जे आहे स्वामींचं, ते इथे लिहित आहे. आणि साधी सिंपल रांगोळी पण आपली तयार झालेली आहे. आणि आजचा ब्लॉग पूर्ण बघा. आज स्वामींच्या दर्शनाला जाऊ. जर पाऊस नसेल तर दर गुरुवारी आपण स्वामींच्या दर्शनाला जातो. आणि एरवी पण जातो, पण थोडंसं दूर असल्या कारणाने आम्ही गुरुवारी जातो. आणि एखाद्या वेळेस जर आठवण आली स्वामींची, तर मग एखाद्या कुठलाही दिवस असो, मग तेव्हा जातो. तर इथे नाश्ता पण तयार झालेला आहे, कारण सकाळी मुलं कॉलेजमध्ये ट्युशनमध्ये जातात. तर इथे मी ढोकळे बनवलेले आहेत. आणि आजचं रुटीन खूप हे आहे, तर बिझी होतं. म्हणजे ब्लाऊज पण शिवायचं होतं. तर इथे कटोरीचं ब्लाऊज आहे सिंथेटिक साडीवरचं. याचा व्हिडिओ पण नैना फॅशन डिझाईनवर टाकलेला आहे, तर तो पण तुम्ही तिथे जाऊन नक्की बघा. आणि आता इथे टक्स पॉईंट कसा घ्यायचा, तिथे देवीचे वस्त्र, ब्लाऊज, ड्रेस स्टिचिंगचे व्हिडिओ पण अपलोड केलेले आहेत. तुम्ही पण चॅनलला भेट द्या आणि सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबून क्लिक करा, जेणेकरून दोन्ही व्हिडिओची नोटिफिकेशन किंवा दोन्ही चॅनलची व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर इथे मी कटोरी ब्लाऊज शिवत आहे. आणि मागच्या व्हिडिओमध्ये 4 टक्सचं ब्लाऊज टाकलेलं आहे. तर आता इथे जायची तयारी झाली आहे माझी. तयारी थोडंसं मार्केटमध्ये जाऊन म्हटलं, कारण रक्षाबंधन जवळच आहे. तर आता तयारी चालू आहे. हॅलो गाईज, आपलं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आता मी चालू आहे स्वामींच्या दर्शनाला. आणि आता वातावरण पण चेंज झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. हवा पण सुटलेली आहे, माहीत नाही पाऊस वगैरे येतो की काय. तर
तर चला मग कंटिन्यू राहा, तुम्हाला दर्शनाला नेते स्वामीचं. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ते पण सांगा.